मांडळ टिटवाळ्यात कृत्रिम पाणी टंचाई, तब्बल 200 मोटारींनी पिण्याचे पाणी खेचले जात असल्याचा आरोप. सर्व्हिस सेंटरमध्ये गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर, विजेवरही वाढता ताण. मांडा टिटवाळा परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. बल्लाणी येथील माता मंदिर टेकडी परिसरात तब्बल 200हून अधिक मोटारींच्या साहाय्याने पिण्याचे पाणी अनधिकृतपणे खेचले जात असल्याचा दावा करण्यात आला असून यामुळे नागरिकांना पाणी टंचाई सोबतच वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. नुकतेच केडीएमसीच्या महापौर हर्षाली थविल चौधरी यांनी मांडा टिटवाळ्यातील पाणी टंचाईबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. मात्र या परिस्थितीस केवळ पाणी पुरवठा विभाग नव्हे तर विद्युत विभागातील निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. मोहिली उदयनाचन केंद्रातून मांडा टिटवाळा शहराला पाणी पुरवठा केला जातो. या मुख्य 20 इंची जलवाहिनीला मोहिली बल्लाणी रोड, माता मंदिर रोड, माता मंदिर टेकडी आणि इतर अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या छिद्रे पाडून पाण्याची चोरी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वी पाणी पुरवठा विभागाने बल्लाणी मोहिली मार्गावर 42 अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या होत्या. त्यानंतर अनेक अनधिकृत जोडण्या सुरू असल्याचा आरोप आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार माता मंदिर टेकडी परिसरात झाडांच्या आड लपून मोठ्या प्रमाणावर मोटारी बसवण्यात आल्या. या मोटारींच्या माध्यमातून पिण्याचे पाणी खेचून अनधिकृत पाईपलाईनद्वारे विविध ठिकाणी पुरवठा केला जातोय. यातील अनेक मोटारी चोरीच्या वीज जोडणीवर चालत असल्याने परिसरातील विद्युत यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. याचबरोबर परिसरातील काही सर्व्हिस सेंटरमध्ये गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा सर्रास वापर होत असल्याचाही आरोप करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या साठ्यावर आणखी परिणाम होत असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत प्रभागातील पाणी पुरवठा विभागाचे अभियंता उदय सूर्यवंशी यांनी सांगितले की मोहिली ते बल्लाणी परिसरात मुख्य जलवाहिन्यांवरील तब्बल 86 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. सध्या नदीतील पाणी टंचाई कमी झाल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. माता मंदिर टेकडीवरील अनधिकृत नळ जोडण्यांची माहिती घेऊन येत्या 1-2 दिवसात कारवाई करण्यात येईल. तसेच महापौरांच्या सूचनेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींचीही चौकशी केली जाईल. तर महावितरणाचे कनिष्ठ अभियंता तुकाराम घोडविंदे यांनी सांगितले की केडीएमसीने अनधिकृत पाण्या जोडण्यांवर कारवाई केल्यास मोटारींची वापर थांबेल आणि विद्युत यंत्रणेवरील अतिरिक्त भार कमी होईल. तसेच येत्या 2 दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत मोटारींचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल. स्थानिक नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची चोरी, अनधिकृत नळ जोडण्या, सर्व्हिस सेंटरमधील पाण्याचा गैरवापर आणि चोरीच्या वीज जोडण्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. प्रत्येकांना पाणी गेलं पाहिजे आणि जे विकतात आहे ना, जे 5-10 हजाराला, ते पहिले बंद करा. कोण ते बघा, प्रायव्हेट वाले एवढं विकतात, ते पाणी कुठून घेतात ते तुम्ही विचारलं.